माझ्या सांगण्यावरूनच पवार साहेबांनी निवड केली आहे। यामुळे या निवडीमध्ये मला स्थान दिले गेले नाही किंवा मला डावलले गेले असं म्हणणं चुकीचं असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असून पक्षातील अनुभवी असे जितेंद्र आव्हाड तसे नवीनच निवडून आलेले रोहित पाटील यांच्या निवडी योग्य असून पवार साहेब प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संमतीने या निवडी झाल्या आहेत। भविष्यात दोन्ही सभागृहात प्रभावीपणे काम व्हावे म्हणून अजूनही काही निवडी होणार आहेत। मी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगताना पक्षांतर्गत कसलेही मतभेद नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। रोजचं काम हे महत्त्वाचं असतं, पण हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या की आमच्याकडे एक तर नेते राहिलेले नाहीत आणि पवार साहेबांचा प्रयत्न आहे की नवीन चेहरा तिथे संधी द्यावी आणि त्यांना तिथं घडवायचं। माझे 5 वर्ष झालेले आहेत। मुख्य प्रत्येकचं काम काय असतं याचा अंदाज नक्कीच तिथं मला लागलेला आहे। त्यामुळे मी अंदाज लागून मी परत त्या पदावर तिथं बसलं हे मला योग्य वाटत नव्हतं। त्यामुळे एका नवख्याला संधी तिथं दिली तर तो योग्य पद्धतीने तिथं पार पाडेल। आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आहे आणि मी तुम्ही जर बघितलं न जिल्हा परिषदला पद घेतलं होतं, न महाविकास आघाडी सरकार असताना पद तिथं घेतलं होतं, पण येत्या काळामध्ये योग्य असं पद माझ्या अनुभवाला आणि जो काही संघर्ष त्या ठिकाणी मी केलेला आहे ते योग्य असं पद पार्टीकडनं सुद्धा मला मिळेल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ते मिळेल असा विश्वास माझ्या